मैत्रिणींनो, ही आहे चण्याची डाळ. ती मी 3 तास भिजत घातली होती आणि 3 तासानंतर काढून ती मी स्वच्छ धुवून मी वाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलेली आहे आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे वाटून एकत्र सगळं मिश्रण केलेले आहे. आता मी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी चाळणीमध्ये थापणार आहे. आणि चाळण ठेवणार गॅसवर पाण्यावर आणि वाफलून घेणार 10 ते 15 मिनिटं. आणि त्याच्यानंतर हा थंड झाल्यावर हे पुन्हा मी कांदा वगैरे घालून तेल घालून परतून घेणार आहे. याला बोलतात आमच्याकडे डाळ वाटून फोडीव झुणका केला. नक्की मैत्रिणींना करून बघा, खूप छान लागतो. मी पुन्हा बनवल्यावर तुम्हाला रेसिपी दाखवते. आता मी ही डाळ वाटून घेतलेली शिजायला घालते, वाफ द्यायला 15 मिनिटासाठी. मी ते डाळ वाटून ते शिजायला ठेवली होती कुकरला. 15 मिनिटं वाफ देऊन घेतली. मग ते थंड करून मी फोडून घेतली, मोकळी केलेली आहे. आता मी कढई तापाय ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे. मस्त त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता आपला टाकला की मी कांदा टाकून हे बघा, कांदा टाकलाय. आणि कांदा लवकर भाजण्यासाठी हलकंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण मीठ टाकलेलं आहे हे डाळ वाटून घेताना. आता मी हे कांदा चांगला भाजला गुलाबी रंगावर की हे वाटून घेतलेलं डाळ त्याच्यात टाकणार आणि मस्त पैकी परतून घेणार आहे. मग आपला तयार फोडीव झुणका. आवडला माझा फोडीव झुणका तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आपलं फोडीव झुणका तयार आहे खाण्यासाठी. मी आता ते चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकली. हे बघा कसा वाटतं आपला फोडीव झुणका. मैत्रिणींनो, आवडला तर नक्की करून पण बघा रेसिपी. कशी वाटली माझी रेसिपी? चला, धन्यवाद, बाय. हे बघा आमचा फोडीव झुणका.